सांगायचं झालं तर मला नारळी भात ज्याशी बनवून आईची आठवण येते मला. ओ माय गॉड, इट्स अ बिग कॉम्प्लिमेंट. आईच्या हातचं नारळी भात आणि तुझ्या हातचं सेम बनतं. हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. कसे आहात तुम्ही? सो आजचा स्पेशल मेनू आहे नारळी भात, चिकनचा रसा, चिकन फ्राय. तर मी तुम्हाला दाखवणार आहे की नारळी भात कसा करतात, जो आम्ही कसा करतो आणि खूप टेस्टी असतो. इझी म्हणजे थोडंसं ज्याला फर्स्ट टाईम करायचं त्याच्यासाठी क्रिटिकल, आमच्यासाठी तर एकदम असं इझी गोष्ट आहे. जेवण करणं म्हणजे काही इतकी मोठी गोष्ट वाटत नाही मला. कसं असतं, जेवण मी ॲक्च्युली असं पटकन करते, पण जेवण करण्यासाठी किचनमध्ये येण्यासाठी स्वतःला असं प्रिपेअर करावं लागतं. प्रीती चल आता करून घेऊया. तर नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता चिकनचा रसा, गावठी चिकनचा रसा करते. तोही झटपट करणार आहे मी कुकरमध्ये, म्हणजे पटकन होईल. आणि नारळी भात करते. तर हे बघा, मी तुम्हाला दाखवते नारळी भातासाठी काय काय वस्तू पाहिजे त्या. मी जो नारळी भात करणार आहे तो 3 माणसांच्या हिशोबाने करणार आहे. तर तोच अंदाजा आहे, मी तुम्हाला सांगते. जास्त असेल तर तुम्ही थोडं वाढवून घ्या त्याच्यामध्ये प्रमाण जे आहे ते. पण नक्की ट्राय करून बघा खरोखर. आणि चिकनच्या रशाबरोबर तो खूप टेस्टी लागतो. म्हणजे आमचा ना तो फेवरेट आहे नारळी भात. काही सगळे जमले, काही कार्यक्रम असले तर, म्हणजे एक बोलतात ना, पार्टी असली की नारळी भात हे फिक्स आहे. म्हणजे तो आम्ही करणारच करणार असं आहे. सगळ्यांना भरपूर आवडतो आमच्या घरामध्ये. तर त्याचं प्रमाण हे बघा. तर हे बघा, नारळी भातासाठी आधी तर सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट आहे ते जिरा आणि इलायची याची पावडर करून घ्यायची आहे. म्हणजे तुम्हाला एक मी अंदाजा सांगते की मूठभर जिरा असेल ना तर 10-15 इलायची त्यामध्ये टाकून आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची. अशा पद्धतीने त्याची पूड करून घ्यायची आहे. ॲक्च्युली मला नेहमी नारळी भात हा करावाच लागतो, त्यामुळे मी करूनच ठेवते. म्हणजे ते काढायचं आणि टाकायचं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, त्याच्यानेच भाताला टेस्ट येते, स्मेल खूप छान येतो. तर ते तर नक्की नॉट स्किप नाही करू शकत, ते करायचंच आहे. तर डिपेंड्स, तुम्हाला थोडंसंच करायचं असेल तर थोडा जिरा, 2-4 इलायची हे घेऊन मिक्सरमध्ये वाटून टायमावर पण करू शकतो. सेकंड, फोडणीसाठी तेजपत्ता, दालचिनी, लवंग 5-6 घेतलेले आहेत, काळी मिरी हे मी फोडणीला टाकणार आहे. आणि कांदा 1 घेतलेला आहे. आणि ऑब्वियसली नारळी भात आहे तर नारळ हा अर्धा वाटी नारळ घेतलेला आहे, जो मी मिक्सरमध्ये वाटणार. तर चला, सेटअप झालेला आहे. आता जेवणाची तयारी करूया. यश, काय देऊ तुला नाश्त्याला? नाश्ताच बाकी आहे. काय देऊ? ब्रेड दे. ब्रेड देऊ. ओके. हाय गाइस, गुड मॉर्निंग. काय देऊ? ब्रेड देऊ? ठीक आहे, चालेल. तर आधी यशचा नाश्ता होऊ दे, त्याला नाश्ता देते आणि मग जेवणाची तयारी करते मी. खोबरा मी असा कापून घेतलेला आहे, तो मिक्सरमध्ये बारीक करून घेते. एकदम असा बारीक नाही करायचं, त्याचं वाटण वगैरे नाही, थोडं भरट ठेवायचा आहे तो. हे बघा, हे बघा, खोबरा अशा पद्धतीने थोडासा भरड ठेवायचा आहे, की जेणेकरून नारळाची टेस्ट सुद्धा, खोबऱ्याची टेस्ट सुद्धा येईल आपल्याला खाताना. तर एकदा 2 दॅट्स इट. नारळी भातासाठी कांदा ना हा असा मध्ये आधी चिरून घ्यायचा आहे आणि लांब लांब कापायचा आहे. अशा पद्धतीने हे असे स्लाइस त्याचे करायचे आहेत, लांब लांब. चला, आता आपण नारळी भाताला फोडणी घालून घेऊया. त्यासाठी आधी तर टोपातलं पाणी सुकलं, त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. तेलाची क्वांटिटी थोडी जास्त लागते, 2.5 चमचे तेल. आणि हा आहे तूप. ॲक्च्युली घी नाही वापरत, कारण की घीला स्मेल येतं आणि धनींना नाही आवडत घीचं स्मेल जेवणामध्ये. तर मी फक्त नारळी भातामध्ये तूप, जो डालडा असतो ना, तो वापरते. जास्त नाही, थोडासा. तर तो थोडा घ्यायचा आहे.
अशा पद्धतीने. आणि याच्यामध्ये हे जे गरम मसाले होते ते टाकायचे आहेत. त्यांना चांगलं परतून घ्यायचं आहे. तुझा हात सांभाळ. आता यामध्ये टाकायचा आहे कांदा, उभा चिरलेला कांदा. तो चांगला परतून घ्यायचा आहे कांदा. आता म्हणजे काय एवढं फार डिफिकल्ट गोष्ट नाही आहे, इझीच आहे. फक्त करायची इच्छा पाहिजे, दुसरं काही नाही. हां, खोबरा तो जरा ज्याला किसायचा असेल त्याने किसून घ्यावा, पण मिक्सरमध्ये पण पटकन होतो आणि सेम टेस्ट लागते, म्हणून मी मिक्सरमध्येच वाटते. तर अशा पद्धतीने चांगला परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये टाकायची आहे हळद. हळदीचं प्रमाण थोडंसं जास्त असलं पाहिजे, कारण की येल्लो भात दिसला पाहिजे. तो माझ्याकडे दाखवून, हळदीचं प्रमाण थोडं जास्त असलं पाहिजे, कारण की भात हा येल्लो दिसला पाहिजे. हे झाल्यानंतर आपलं जिरा आणि इलायचीची पूड ती आहे, ती टाकायची आहे. मी 1 चमचा भरून घेतला आहे. जवळ ना दिसतं, 1 चमचा भरून घेतलेला आहे. थोडं कमी जास्त चालतंच, कारण की त्याने टेस्ट येते. आणि नंतर यामध्ये टाकायचा आहे आपला खोबरा. खोबरा टाकून झाल्यानंतर थोडा परतला की त्यामध्ये टाकायचे आहेत धुतलेले तांदूळ. मी तुम्हाला अंदाज दाखवलेला आहे ना, तो 4 माणसं 5 माणसे खाऊ शकतात. तांदूळ तुम्ही थोडे जास्त घ्या. तंतोतंत असं जेवण बनत नाही, आपण थोडं एक्स्ट्राच करतो, तर त्या हिशोबाने मी केलेलं आहे. आता यामध्ये तांदूळ टाकायचा आहे. पाणी आहे तो भाताचा अंदाज तुम्हाला असेलच, त्या हिशोबाने टाकायचा आहे. सडसडीत असलं की जास्त चांगला लागतो. आम्हाला असा भात सडसडीत लागतो, म्हणजे धनींना आधीपासून सवय आहे चिकट भात खात नाही, तर त्यांना ते भात सडसडीतच लागतो. आणि इथे थोडासा पसारा आहे, कारण की मला अजून रशाला फोडणी घालायची आहे, चिकन फ्राय करायची आहे. तर मी हे आवरून घेते. हे मी माझ्या अंदाजे यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आता याला उकाळा येऊ द्या. आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ. ते आपल्या अंदाजे टाका. हां, ते एवढं पसंत आहे. हां, आता भाताला उकाळा आलेला आहे, त्याला सुकू दे. भातातलं सगळं पाणी सुकल्यानंतर बारीक गॅसवरती ठेवणार आहे. हे बघा, भात आता सुकलेला आहे. आता याला बारीक गॅसवर झाकण ठेवून शिजायला ठेवतो, बारीक गॅस करून. ओके, भात ठेवलेला आहे बारीक गॅसवर. आता त्याला 10 मिनटं शिजू दे, म्हणजे लगेच तो फुलतोच नाही असं नाही. आणि एकीकडे माझी आता रशाची पण तयारी चालू आहे. माझा भात ऑलमोस्ट झालेला आहे. अजून 5 मिनटं त्याला वाफेवर ठेवते. मटन हो, फोडणी घातली ना, मला शिंकायला लागलं. आणि चिकनचा रसा पण एकीकडे झालेलाच आहे. तर याला जरा शिट्या देते. गावठी चिकन असल्यामुळे थोडं शिजायला वेळ लागतो, तर याला शिट्या देते. चला, फायनली धनी आलेले आहेत. इतकी वाट बघून. आणि टाइम दाखव मी तुम्हाला. हे बघा काय देर करता नहीं देर हो जाती, कितनी बार बोलू मैं. नो प्रॉब्लेम, चला या. आणि आज जेवायला काय केलं आहे माहितीये धनी? नारळी भात. ओ माय गॉड, माझ्या आवडतं. नारळी भाताबद्दल तुम्ही काय बोलू शकता? नारळी भाताबद्दल सांगायचं झालं तर मला नारळी भात ज्याशी बनवते ना, आईची आठवण येते मला.
ओ माय गॉड, इट्स अ बिग कॉम्प्लिमेंट. आईच्या हातचं नारळी भात आणि तुझ्या हातचं सेम बनतं, छान बनतं. मी तर म्हणेन आपल्या घरच्या जेवढ्या महिला आहेत ना हा त्यांची ऍक्च्युली चव सेमच आईच्या आहे. हातासारखीच आहे हा. आणि खूप छान बनतं आणि जास्त त्या दिवशी जास्त जेवतो. हा, कारण की आईने सगळ्यांना शिकवलेलं आहे. आई गुरु आहे. हा ना, त्यांच्यासाठी नारळी भात. हा तर चला आता जेवण घेऊया आणि कसं झालं आहे ते त्यांनी सांगतीलच तुम्हाला. किती वाजले मी केव्हाची वाट बघते. काय करणार, काम होतं. ठीक आहे, चल नो प्रॉब्लेम. हे बघा, धनींसाठी मी ताट वाढलेलं आहे, आमचा स्पेशल नारळी भात. असं नॉनव्हेज असतं ना की असं प्रॉपर खायला खूप मजा येते. आईस आणि छान पैकी कोल्ड्रिंक. नेहमी तर नाही, पण काही स्पेशल जेवण असलं की नक्कीच. चला, मस्त चिळ थंडगार. घ्या. हे घ्या, आज तुम्हाला स्पेशल आहे. वाव, आज सोने पे सुहागा. एक तर माझ्या आवडीचं जेवण बनवलंय आणि त्यात थंड चिल्ड एकदम आईस क्यूब टाकलेली थम्सअप. खूप छान, मस्त. मजा. उशिरा आलेत ना, एन्जॉय करा आता. चला मी पण घेते जेवण आणि जेवण घेऊया. हा धनी, आपण दाखवूया का आपला नारळी भात कसा बनला आहे? जरा खाऊन दाखवता का सगळ्यांना? ओ माय गॉश. आणि आम्हाला बेडरूम मध्ये जेवायला आवडतं. टीव्ही, AC सगळं काही असतं, त्यामुळे कम्फर्टेबल. कशी झाली आहे टेस्ट? छान, मस्त. नारळी भात पण छान लागतो आणि गावठी चिकनचा रस्सा पण खूप छान झाला, मस्त. ओके, Thank you. चला आता आपण जेवण घेऊया. आता मी जेवण घेते. हा व्लॉग मी आता इथेच संपवते आणि भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये.